नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. कारण आता मंत्रिमंडळाने घेतलेला आहे मोठा निर्णय आणि झालेली आहे 2,500 रुपयाची वाढ. तर ही वाढ आपल्याला नेमकी कधीपासून मिळणार आणि यासाठी नेमकी किती कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे, तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. तरच आपल्याला कळेल की आता तर नेमकं कोणत्या महिन्यापासून आपल्याला हे वाढीव अनुदान मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, अनुदान वाढी संदर्भातला जो काही निर्णय याच्या अगोदर झालेला होता तो 18 जुलैला झालेला होता आणि 18 जुलैला तात्काळ शासनाने डिक्लेअर केलेलं होतं की जे काही दिव्यांग बांधव आहे, अपंग बांधव आहे, तर त्यांच्या अनुदानामध्ये 1,000 रुपयाची वाढ करण्यात येत आहे आणि त्यानुसार आता त्यांना 2,500 रुपये दिले जातील. मात्र मित्रांनो, अधिकृत असं या संदर्भात कोणताही निर्णय झालेला नव्हता, फक्त घोषणा झालेली होती. त्यानंतर मित्रांनो, काल 3 सप्टेंबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो काही निर्णय झाला तो पाहणं अतिशय गरजेचं आहे. तर त्यामध्ये नेमकं हे अनुदान आपल्याला कधीपासून मिळणार आहे आणि किती रुपयाची तरतूद केलेली आहे, तर ती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, हे जे वाढीव अनुदान आहे तर ते नेमकं कोणत्या निराधार बांधवांना मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, हे जे काही वाढीव अनुदान आहे 1,000 रुपयाचं, तर ते आता संजय गांधी निराधार योजनेतील जे काही दिव्यांग बांधव आहे, साधारणतः संजय गांधी निराधार योजनेमध्ये 4.5 लाख दिव्यांग बांधव आहे. त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेमध्ये साधारणतः 23,000 दिव्यांग बांधव आहे. दिव्यांग बांधवांना हे वाढीव अनुदान मिळणार आहे. तर मित्रांनो, यासाठी फक्त हे वाढीव अनुदान हे दिव्यांग बांधवांना मिळणार आहे. इतरांना सध्या वाढीव अनुदान मिळणार नाही, तर त्यासाठी त्यांना प्रतीक्षा करावं लागेल. तर मित्रांनो, आता यासाठी जे काही महत्वाचा निर्णय झालेला आहे आणि ऑफिशियल सूत्रांनी जी काही माहिती दिलेली आहे, तर त्यानुसार 570 कोटीची तरतूद यासाठी करण्यात आलेली आहे. जेणेकरून याच्या अगोदरचं जे काही फंड होता तर तो कमी देण्यात येत होता, 1,500 रुपयाप्रमाणे देण्यात येत असल्यामुळे तरतूद कमी होती. परंतु आता 570 कोटीची पुन्हा एकदा तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आता प्रत्येक दिव्यांग बांधवाला 2,500 रुपये दर महिन्याला मिळणार आहे. त्यामुळे ही सुद्धा एक खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो, बऱ्याच जणांचा प्रश्न होता की आता हे जे काही वाढीव अनुदान आहे तर ते नेमकं आम्हाला कोणत्या महिन्यापासून मिळणार. तर मित्रांनो, याच मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये यावर सुद्धा चर्चा करण्यात आली आणि आता जी काही माहिती समोर आलेली आहे ती अतिशय आपल्यासाठी महत्वाची आहे की निर्णय तर 18 जुलैला झालेला होता, मग जुलैपासूनच आपल्याला हे पेन्शन मिळणार का. तर मित्रांनो, या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये जी माहिती समोर आलेली आहे तर त्या माहितीनुसार आपल्याला ऑक्टोबर महिन्यापासून हे 2,500 रुपये मिळणार आहे. बघा, आता सप्टेंबर आहे आणि ऑक्टोबर पासून आपल्या अनुदानामध्ये पेन्शनमध्ये वाढ होणार आहे आणि ऑक्टोबर महिन्यापासून पुढे आपल्याला दर महिन्याला 2,500 रुपये पेन्शन मिळणार आहे. तर त्यामुळे मित्रांनो, आता महिना सुद्धा फिक्स झालेला आहे आणि 2,500 रुपयाचं जे काही मानधन आहे ते सुद्धा आता फिक्स झालेलं आहे. त्यामुळे आता हे दोन्ही प्रश्न आपले मार्गी लागलेले आहे आणि आता हा सप्टेंबरचा हप्ता 1,500च मिळणार आहे. मात्र ऑक्टोबर पासून आपल्याला 2,500 रुपये दर महिन्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं एक महत्वाची अपडेट संजय गांधी निराधार योजनेतील जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांच्या बाबतीमध्ये आलेली होती. त्यामुळे मित्रांनो, ही अपडेट आपल्याला पाहणे अतिशय गरजेचं होतं. त्यामुळे मित्रांनो, जर ही अपडेट आपल्यास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.